नमस्कार मित्रांनो, एएमओ परीक्षेमध्ये तुम्हाला राज्याची संस्कृती आणि राज्याचा इतिहास असे टॉपिक दिलेले आहेत. तर त्यामधील आपण राज्याची संस्कृती म्हणजेच महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या टॉपिकवरती आज महत्त्वाची माहिती बघणार आहोत. यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. प्रश्न येईल तर याच माहितीवर येईल, अदरवाईज या व्यतिरिक्त जर प्रश्न आला तर तो कोणालाच येणार नाही, हे नक्की. तर प्रथम आपल्याला कला प्रकारांची विभागणी बघायची आहे. दृककला आणि ललित कला आहेत. दृककलामध्ये शिल्पकला आणि चित्रकला येते. ललित कलामध्ये गायन, वादन, नाट्य आणि नृत्य यांचा समावेश होतो. तर प्रथम आहे नृत्य. नृत्यमध्ये कथ्थक आहे. हिंदुस्थानी संगीतावर आधारित आहे कथ्थक. यामधील महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत रोहिणी भाटे, दमयंती जोशी आणि मोहन कल्याणपूरकर. हे नाव लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला जोड्यामध्ये येऊ शकतात. एक साईडला तुम्हाला डान्स दिले असतील आणि एका साईडला महाराष्ट्रातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते दिले असतील, तर तुम्हाला तिथे जोड्या आल्या पाहिजेत. त्यानंतर मोहिनीअट्टम आहे. हे केरळ राज्यातील प्रसिद्ध असलेले शास्त्रीय नृत्य असून तगनम, धगनम, संमिधन यांच्या संबंधित संज्ञा आहेत. भरतनाट्यम ही दक्षिण भारतातील नृत्यशैली आहे. सुरेश वडगावकर, पार्वती कुमार, सुचिता भिडे हे महाराष्ट्रातील भरतनाट्यमातील व्यक्तिमत्व आहेत प्रसिद्ध. त्यानंतर नाटक आहे. 1843मध्ये विष्णुदास भावे यांनी गीता स्वयंवर हे पौराणिक नाटक लिहिले होते. विष्णुदास भावे यांना श.बा. मजुमदारांनी मराठी रंगभूमीचे जनक व भरतभूमी असे म्हटले होते. त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर आहेत. यांनी संगीत शकुंतलम आणि संगीत सौभद्र, रामराज्य वियोग ही नाटके लिहिली आहेत. नाटक आणि संबंधित व्यक्ती हे पण तुम्हाला नाव लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आहेत. यांचे पहिले नाटक सवाई माधवरावांचा मृत्यू हे अतिशय महत्त्वाचं आहे. इतर आहेत कांचनगडची मोहना, भाऊबंदकी, मानापमान, विद्याहरण आणि स्वयंवर. खाडिलकर यांनी लॉर्ड कर्जनच्या जुलूम आणि दडपशाहीवर आधारलेले, जे की क्रांतिकारांचे प्रेरणास्त्रोत होते, ते नाटक म्हणजेच किचववध हे लिहिले आहे. राम गणेश गडकणी यांनी प्रेमसन्यास, भावबंधन, एकच प्याला आणि पुण्यप्रभाव ही नाटके लिहिलेली आहेत. त्यानंतर ही काही नाटके दिलेली आहेत. लेखक आणि नाटके आहेत. हे तुम्ही रिव्हिजन करताना वाचून घ्याल. यावर पण तुम्हाला एक अर्धा प्रश्न येऊ शकतो. यामध्ये महत्त्वाचं म्हणजेच कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरचं आहे, ते आपण आत्ताच बघितलं. सवाई माधवरावांचा मृत्यू हे त्यांचे पहिले नाटक आहे आणि किचकवध हे त्यांचे इंग्रजांच्या दडपशाहीवर आधारलेले नाटक आहे. त्यानंतर सीता स्वयंवर हे महत्त्वाचे आहे. प्र के अत्रे यांचं नाटक महत्त्वाचं आहे. लग्नाची बेडी, वंदे मातरम, परासा कावडा इत्यादी जे आहेत तुम्ही रिव्हिजनमध्ये वाचून घ्याल. त्यानंतर चित्रपट आहे. नाशिकचे दादासाहेब फाडके, जे की चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून त्यांना ओळखतात. दादासाहेब फाडके यांनी पाश्चात्य चित्रपटातून प्रेरणा घेऊन राजा हरिश्चंद्र हा मराठीतील पहिला चित्रपट काढला होता. दादासाहेब फाडके यांनी चित्रपटांसाठी हिंदुस्तान फिल्म कंपनी याची स्थापना केलेली होती. त्यानंतर बाबूराव पेंटर आहेत. यांनी कोल्हापुरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली होती. भारताचा पहिला बोलपट आलम आरा आहे, जो की मुंबईमध्ये तयार करण्यात आला होता. आणि मराठीमधील जो पहिला बोलपट आहे तो अयोध्याचा राजा आहे, जो की व्ही शांताराम यांनी तयार केला होता. हा महत्त्वाचा आहे. याच्या भरपूरदा प्रीवायक्यूमध्ये इतर एक्झाममध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर प्रभात फिल्म कंपनी आहे. 1 जून 1929 रोजी कोल्हापूरला स्थापन करण्यात आली होती. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे आखरीचा. कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. त्यानंतर भूपाडी आहे. भूपाडा म्हणजेच देव रात्री झोपलेला असतो, त्याला पहाटे जागे करण्यासाठीची संकल्पना आहे. जे गीत आहे, जे अभंग आहे, त्याला आपण भूपाडी असे म्हणतो. घनश्याम सुंदरा श्रीधरा ही भूपाडी होनाजी बाळा यांची आहे. त्यानंतर इथे काही महत्त्वाच्या भूपाड्या दिल्या आहेत. उठी उठी बा पुरुषोत्तमा ही रंगनाथ स्वामी यांची आहे. उठा उठा हो साधक ही केशव स्वामी यांची आहे. जाग रे जाग बापा ही देवनाथ यांची आहे. उठा उठा हो सकलजन ही गिरीधर यांची आहे. शिवाजी महाराजांच्या काळात गोंधळाला राष्ट्रीय स्वरूप मिळाले होते, म्हणजेच यांची भाषा जी होती गोंधळाची ती करपल्लवी होती, ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर लावणी आहे. लावणी ही महाराष्ट्रातील जुनी नृत्य परंपरा आहे. लावणीचे 27 प्रकार पडतात. लावणी सम्राज्ञी म्हणजेच विठाबाई नारायणगावकर आहेत. ढोलकी फडाच्या तमाशाची त्यांना राणी असे म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. सुलोचना चव्हाण तसेच
रोशन सातारकर यांनी येऊ कशी कशी मी नांदेडला ही फेमस लावणी केली होती. त्यानंतर पोवाडा आहे. जे व्यक्ती पोवाडा असतात त्यांना शाहीर असे म्हणतात. पोवाडा म्हणजे वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्य इत्यादी गुणांचे काव्यात्मक वर्णन म्हणजेच पोवाडा असे म्हणतात त्याला. काही शाहीर आहेत. राम जोशी आहेत सोलापूरचे, परशुराम आहेत नाशिकचे, अनंत फंदी आहेत संगमनेरचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अमर शेख, गवाणकर, अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे रचले होते. त्यानंतर लोकनृत्य आहे महाराष्ट्राचे. लेझिम हे वीररसप्रधान नृत्य असून त्या नृत्याला 1982 पासून एशियाड खेळात शासनाने लोकनृत्याचा दर्जा दिला आहे. त्यानंतर नकटा नाच आहे. कोकणात शिमग्याच्या वेळी हा खेळला जातो. तारपा नृत्य आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वारली समाजात हा केले जाते. टिचकी नृत्य आहे. रत्नागिरीत गौरी गणपतीच्या वेळीस पुरुष जे आहेत स्त्रीवेद धारण करून हा नृत्य करत असतात. गोफ नृत्य आहे. विदर्भ आणि कोकणामध्ये करतात. भोंडला आहे. कोकण, मुंबई आणि पुण्यामध्ये करतात. हातगा आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये करतात. आणि भोलाबाई जो नृत्य आहे तो विदर्भामध्ये करतात. हे नृत्य जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर लेण्या आहेत. लेणी जी आहे आपण ऑलरेडी भूगोल या विषयामध्ये बघितले आहेत. त्या लेण्या आणि ह्या ज्या मी दिलेल्या आहेत एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचा लेण्यावरचा कुठलाही प्रश्न सुटणार नाही. पितळखोळे लेणी ही औरंगाबाद जिल्ह्यात आहे, कन्नड तालुक्यामध्ये, आणि भारतातील सर्वात प्राचीन म्हणजेच जुनी लेणी आहे. पुल्लर लेणी ही नागपूरला आहे. जोगेश्वरी लेणी ही कान्हेरी येथे मुंबई उपनगर येथे आहे. अजिंठा वेरूळ हे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथे आहे. खरोसा लेणी ही लातूरला आहे. पारगाव बीडला आहे. भांडक लेणी चंद्रपूरला आहे. पांडव लेणी, चांभार लेणी, मांगीतुंगी हे नाशिकला आहेत. आणि एलिफंटा घारापुरी हे मुंबईला आहे. त्यानंतर युनेस्कोने जाहीर केलेल्या वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत महाराष्ट्रातील. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, एलिफंटा लेणी, CST मुंबई, हे घारापुरी बेट इथे पाहिजे होतं. त्यानंतर पश्चिम घाट आहे म्हणजेच वेस्टर्न जो आहे आपला घाट, सह्याद्री पर्वत आपण ज्याला म्हणतो, तो पण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर केला आहे. तर प्रथम आपल्याला अजिंठा लेणी बघायची आहे. ही अजिंठा लेणी आहे औरंगाबाद जिल्ह्यात म्हणजेच आताचं जे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्यामध्ये अजिंठा लेणी आहे. यामध्ये 29 बौद्ध लेण्या आहेत. वाघोर नदीच्या काठी ही अजिंठा लेणी आहे. महत्त्वाचं आहे, अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे, तर तुम्हाला वाघोर नदी हे उत्तर द्यायचं आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने 1983 मध्ये त्याची घोषणा केली होती. आणि या लेण्यांना भारताचा पहिला जागतिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे. या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाक्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ यांनी लावला आहे. यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ते वाघाच्या शिकारीसाठी गेले होते आणि 28 एप्रिल 1819 रोजी या लेण्यांचा त्यांनी शोध लावला होता, जॉन स्मिथ यांनी. त्यानंतर वेरूळची लेणी आहे. ही पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकळ्यामध्ये साधारण 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेण्या इथे आहेत. यामध्ये 12 बौद्ध लेण्या आहेत, 17 हिंदू लेण्या आहेत आणि 5 जैन लेण्या आहेत. युनेस्कोने 1883 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये केला आहे. यामध्ये जे महत्त्वाचं आहे हे कैलास मंदिर आहे. तुम्ही जर गेले असाल तिथे तर बघितलं असेल, कैलास मंदिर अतिशय सुंदर आणि अद्भुत असं स्थापत्यकला तिथे आपल्याला बघायला भेटते. हे जे कैलास मंदिर आहे ते राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांनी बांधलेले आहे. त्यानंतर एलिफंटा लेणी आहे. घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणीला म्हणतात. मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर आहे ही लेणी. घारापुरी या लहान बेटावरती डोंगरात कोरलेली ही लेणी आहे. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. बघू शकता हे भव्य आकाराचे शिल्प इथे काढलेले आहेत. 1987 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसास्थानाचा दर्जा दिला गेला आहे. त्यानंतर CST मुंबई आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSTM आधीचे जे नाव होते असे विक्टोरिया टर्मिनस होते. हे बोरीबंदर येथे आहे आणि मुंबई शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून 2004 मध्ये याला मान्यता दिली आहे. आणि त्याचबरोबर मध्य रेल्वेचे मुख्यालय पण इथे आहे. जे सेंट्रल रेल्वे आहे तिची हेडक्वार्टर जे आहे ते CSTM मुंबई येथे आहे.
त्यानंतर पश्चिम घाट आहे म्हणजेच सह्याद्री पर्वत आहे. सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्र तटाच्या शेजारी उभी असलेली डोंगर रांग आहे. आपण सह्याद्री बघितली होती, ही सह्याद्री पर्वत रांग आहे. इथे तापी नदी संपते. या ठाणे किंवा पालघर जिल्ह्याच्या एंडिंगपासून हे सह्याद्री पर्वत जे आहे ते सुरू होतोय आणि संपूर्ण हे इकडे केरलापर्यंत संपूर्ण हा पश्चिम घाट म्हणून ओळखला जातो. हा जो आहे इकडे हा ईस्टर्न घाट आहे. अंदाजे 1600 किलोमीटर लांबीचा आहे. याची माहिती जी आपण भूगोलमध्ये ऑलरेडी बघितलेली आहे. गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचते आणि डोंगर जवळपास 60% भाग हा कर्नाटकमध्ये आहे. 2006 मध्ये भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली होती आणि ही विनंती जी आहे ती युनेस्कोने 2012 मध्ये पूर्ण केली आहे. वेस्टर्न घाटला जो जागतिक वारसा स्थळाचा जो स्थान आहे ते 2012 मध्ये भेटलेलं आहे. त्यानंतर काही संत साहित्य आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा चालते, त्यामुळे आपल्याला संत साहित्य पण माहिती असायला पाहिजे. प्रथम आहे संत ज्ञानेश्वर आहेत. यांचा जन्म आपेगाव येथे झाला आणि समाधी आळंदी येथे आहे. यांच्या अभंग रचना आहेत अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. आणि भगवद्गीतेवरील त्यांनी टीकाचे केले आहेत ते म्हणजेच भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरीमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर संत नामदेव आहेत. त्यांचा जन्म 1270 मध्ये झाला. पंढरपूरला त्यांनी समाधी घेतली आहे. नामदेवांची गाथा हे प्रसिद्ध आहे. यांनी उत्तर भारतात स्वतःची शिष्य परंपरा निर्माण केली आहे. संत नामदेवांचे काही अभंग शीखांच्या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये पण आढळतात. त्यानंतर संत एकनाथ आहेत. पैठण ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी पण आहे. त्यांच्यावर ज्ञानेश्वरांचा प्रभाव होता. संत एकनाथांनी जातीभेदाला विरोध केला होता आणि त्यांनी समतेचा पुरस्कार केला होता. संत एकनाथांची भारुडे प्रसिद्ध आहेत. भारुडे हा इथे महत्त्वाचा आहेत. उदाहरणार्थ आदिमाया, जागल्या, विंचू, कुड्याबुड्या जोशी हे महत्त्वाचे त्यांचे भारुडे आहेत. त्यांच्या ग्रंथरचना म्हणजेच एकनाटी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण आहे. त्यानंतर संत तुकाराम आहेत. यांचा जन्म देहू इथे झाला. पूर्ण नाव त्यांचे तुकाराम बल्लोबा आंबिले हे होते. तुकारामांनी विविध प्रकारचे 4500 अभंग लिहिले आहेत. त्यानंतर संत रामदास आहेत. यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर होते. त्यांचा जन्म 1608 मध्ये जालन्यातील जाम या गावी झाला. त्यांचे ग्रंथ म्हणजेच दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, आरत्या इत्यादी आहेत. त्यानंतर दलित साहित्य आहेत. अण्णाभाऊ साठेंची फकीर आहे. हरिभाऊ पगार यांचं युग प्रवर्तक आहे. शंकरराव खराटे यांचं 12 बलतेदार आहे. बाबूराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्त आहे. वामन होवाड यांचं बेनवाड आणि येळकोट. दया पवार यांचं कोंडवाडा हे प्रसिद्ध आहेत साहित्य. हे व्यक्ती आहेत आणि याबद्दल त्यांचे साहित्य दिलेले आहेत. त्यानंतर दलित साहित्यातील काही आत्मकथने आहेत म्हणजेच जे ऑटोबायोग्राफी आहेत ते पण तुम्हाला माहिती असला पाहिजे. नरेंद्र जाधव यांची आमचा बाप आणि आम्ही हे महत्त्वाची आहे. प्रश्न आला तर तुम्हाला यावर येऊ शकतो. दया पवार यांचं बलूत आहे. डॉक्टर किशोर काळे यांचं कोल्हाट्यांचं पोरं. लक्ष्मण माने यांची उपरा. शरणकुमार लिंबे यांची अक्करमाशी आणि लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे आत्मकथने प्रसिद्ध आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही जे साहित्यिक आहेत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ते पण तुम्हाला माहीत असला पाहिजे. सर्वप्रथम 1974 मध्ये वि. स. खांडेकर यांना ययाती या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. त्यानंतर वि. वा. शिरवाडकरांना नटसम्राट या साहित्यासाठी भेटला होता. विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने या साहित्यासाठी भेटला होता. आणि 2014 म्हणजेच लेटेस्टमध्ये भालचंद नेमाडे यांना हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता. त्यानंतर राज्यगीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझ्या या गाण्यातील 2 कडव्यांना महाराष्ट्र गीत म्हणून 31 जानेवारी 2023 रोजी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याची गीतरचना जी आहे ती राजा बढे यांनी केली आहे. हे राज्यगीत 1 मिनिट 41 सेकंदाचे आहे. ज्याप्रमाणे आपलं 52 सेकंदाचं राष्ट्रगीत असते त्याप्रमाणे राज्यगीत जे आहे ते 1 मिनिट 41 सेकंदाचं आहे. याचा आवाज जो आहे शाहीर साबळे यांचा आहे. संगीत जे दिलं आहे ते श्रीनिवास खडे यांनी दिलं आहे. 19 फेब्रुवारी 2023 पासून हे राज्यगीत आहे ते लागू झालं. त्यावेळेस शिवाजी महाराज यांची जयंती होती. त्यानंतर हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे इथे.
लोकमान्य टिळकांनी 1893 सार्वजनिक गणेशोत्सव तर 1895 शिवजयंती या उत्सवांची सुरुवात केली आहे। गणेशोत्सव आणि शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती आणि तेव्हापासूनच आपण दरवर्षी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन्ही साजरी करत असतो। यांचे वर्ष पण लक्षात ठेवायचे आहेत। 1893 गणेशोत्सव आणि 2 वर्षानंतर शिवजयंती। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2014 जी राज्य सरकार आहे आपलं, त्यांनी महाराष्ट्रातील 7 आश्चर्य घोषित केले होते। त्यातील पण तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे। प्रथम आहे विश्व विपश्यना पगोडा, मुंबई येथे आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आहे। हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे, आपण आताच बघितलं। त्यानंतर दौलताबादचा किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। कास पठार आहे साताऱ्याचं। रायगड किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये। लोणार सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। अजिंठा लेणी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। यातील जे 2 आहेत म्हणजे CSTM आणि अजिंठा लेणी, या दोन्ही ऑलरेडी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत। तर इत्यादी जे सांस्कृतिक वारसा आहे महाराष्ट्राचा, जे काही नृत्य आहेत, जे काही महत्त्वाचे इतर माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण महाराष्ट्राची इतिहासातील काही महत्त्वाचे टॉपिक आहेत AOM परीक्षेसाठी ते आपण डिस्कस करणार आहोत। ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे। लगेचच आपण तिथे अपलोड करणार आहोत। तिथून डाउनलोड करून तुम्ही याची रिव्हिजन करू शकता।